नवनाथ महाराज की जय. ओम गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत गायकवाड महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळक भक्ती पंकजाच्या सदैव अर्का. आहा मुनी मानस चकोर पाळका कृपा पियुष चंडा तू. भाविक प्रेमळ भक्त परी आतयांचा स्ती पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी कोरड्या काष्टी प्रगटलासी. कर विशंती प्रताप सघन संकटी घातले देवतेने. तदर्थ सकळ रविकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविशी. देवा विप्रांचे संकट पाहुण मत्स्यकुळाते करी धारण. मग उदधीते गगन दावून शंकासूर धरीला. देवी दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित. उददी मंथुनी शंका तोषवित महाराज कृपार्णव. राया बळीची उद्धाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी. संकट पडता सुरगणी फरशधर झालासी. अपार भक्त प्रेमा सघन त्यात स्थिरावले पंडुनंदन. शशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला. असो ऐशा भक्ती प्रेमा तुते आवडे मेघश्यामा. तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवीन. मागील अध्यायी केले कथन हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्र नंदन. अष्टभैरव चामुंडा जिंकुण दर्शन केले अंबेची. तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा फुले मनी. बारा मल्हार मार्ग धरुणी जाता झाला मच्छिंद्र. तो बारा मल्हार काननात मुक्कामा उतरला एका गावात. देवालय मच्छिंद्रनाथ सुखशेनी पहुडला. तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र. तव कारण दिवट्या पार मच्छिंद्रनाथे देखिल्या. इकडून जाते तिकडून येती ऐशा येर झारा करीती. ते पाहुणे नाथ जती म्हणे भूतावळे उदेले. तरी त्या ते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून. कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील. तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करुणी घ्यावे भूत. श्रोते म्हणते कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की. तरी ऐशे न बोलावे या वेळे भूत श्रीरामा उपयोगी आले. राक्षसांचे प्रेत नेले सम्रांगणे सुवेळे. तेव्हा अमृतदृष्टी करुण उठवे शेन कपिरत्न. देवी तुळशीशी प्रसन्न भूत झाले कलित. तरी लहानापासून थोरापर्यंत समयी कार्य घडून येत. पार्णवा झुरळे निसृत वाचविले म्हणताती. तन्याय कल्पुने चित्ती नाथ भूतांच्या बैसल्यार्थी. मग पद अंबिकास्त्र स्पर्श गती प्रेरिता झाला तेच क्षणी.
ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श करू मेदिनी मग पद धरू आवळुनी सुटका नाही कोणाते. जेवी युद्ध कुरुक्षेत्रा मयी धरितसे कर्णरथ चक्रे गिळून करी कुंठित गमन संधान करून दी आतन्याये स्पर्श शक्ती करी भूतपदाधरा व्यक्ती चरणवलन मग त्या क्षिती काहे कचालेना जैसे तरु एकाच ठाई वसती अचळ प्रवाही तन्याये भूते सर्वही खुंटोनिया टाकली तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळ भेटी जाणे होते सर्व मिळून येता क्षितित जमोनिया येताती तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीची राहिली प्राप्त एरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातली तो दक्षभूतांचा बळी वेताळ पाये अष्टकोटी भूतावळ तो न्यून्यपणे सर्व मंडळ दिसून आले तयाते मग अन्य भूतात विचारित शरभतिरींची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत शरभतिरी येऊन त्वरित निज दृष्टी पाहती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाई पर्वत दुसऱ्या ठाई तळेना मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त महिला गुण काय म्हणून तिष्ठला एरी म्हणती अनेक जे भेद मही उचलून देता पद कोणाला हे सिद्ध तेने कळा रचेली मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालले शोधा लागून गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्क किरणे ते जागळा शेंदूर चर्चिला शे भाळा तया माझी भूती सकळा मुखचंद्रे चर्चिली कर्णे मुद्रिका रत्नपाती की वस्तीस पातल्या रत्न ज्योती हेमगुणी नासिक गुंपोनी विभूती कबरी भारी वेष्टिला ललाटा फाट मिशा पिंगटा वट दुग्धाने भरल्या जटा सरळ नाशिका नेत्र वाटा अग्रे समदृष्टी पाहतसे अर्क नयने विशाळ बहुत उग्रपणे उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेजी विराजला सोळवट बाहो दंड सरळ अजान बाहु ते जाळ की मलविमल करुणी स्थळ बावटी विराजले मस्तके शोभली मस्तके शोभली दिव्य वीरगुंटी कंता विराजे पाटपोटी त्यावरी ग्रीवेशी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवितशी बावटे हनुमंत वीरकंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊन हातात बोधशैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र
की सकळ योगियांचा भद्र. जैसा नक्षत्र गणी चंद्र तेजा माझी डवरलासे. ऐसे पाहुणे एक भूती म्हणा माझी करिता ख्याती. येण्याची व्यक्त केली क्षिती भूतगणा वाटतसे. मग ते होणी संदेहस्त नाताशी म्हणती भूते पतित. जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपल्याला कार्याशी. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केले केवी राहिले. येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे. महाराज करी मुक्त जाऊ द्या वेताळ. नमनार्थ यावरी त्यांसी म्हणे नाथ मोडणार नाही सहसाई. तुमचा वेताळा दिरा निव जाऊन त्यात त्वरे सांगावे. हेरू म्हणते मगा पूर्व भले नो हे महाराजा. वेताळ खेळता बाबर देव हे महाबळाचे असते अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकून कंदुक भाव मही खेळती महाराजा. नव नाग जैसा सबळी तया माझी फिडती कळी. तया सवे कोणी रळी केली नाही या जन्म. देवदानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात स्वामी तया प्रती श्रुत करू नो हे जी. हेरू म्हणे संपादनी येथे काय करिता दाऊनी. तुमचा वेताळ पाहीन नयनी बळजेठी कैसा तो. ऐशा ऐकुने भूतिमात म्हणते अवश्य करो श्रुत. मग जाती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातली. राया वेताळाशी करुणी नमन सांगते झाले वर्तमान. म्हणते महाराजा भूताशी विघ्न जोगे काहे की. तिने खेळूनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा. हाय शाय कुणी पिशाचराव परम क्षोभला विकृती भाव. म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा. मग भूत भृत्य जासुद हलकारे जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगलादी पातले. माळवी मेवाळ तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण. कुडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपीचे पातले. सकळा श्रुत करून गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणी व एक कोटी समारंभा पातली. अष्टराण्यवतयांचे नाव महावीर विद्ये कारणी. सर्व मम्मद महिषासुर धुळोवान गर्वेन. बाबर झोटिंग पातली. मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विरात त्याचा संचार. तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला. असो ऐशे कोटी भार उतरले जैसे गिरीवर. महाभद्र त्वाग्या वेताळ वीर येऊन या पोचला. सकळ वेताळापाशी येऊन कधी ते झाले सिद्ध गमन. मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चालिले. येऊन शरभ तिराप्रती अष्टकोटी कोल्लाळ करती. तेने दणाने अमरक्षिती आणि पाताळी आदळतशी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतिपात. आराधुनी मंत्रशक्ती ते
लखलखीत पै केली. स्मरण गांडीव विभूतीशर सज्ज करीती अति तत्पर. परी सर्वांचा प्रताप पावया स्थिर. मही विराजे उगलाची अपरी वज्रास्त्र मंत्र जपुण. भोवते वेष्टिले रेषा रंगण आणि मस्तके वज्रासन. वज्रशक्ती मिरवितसे तेने करुणी भूतांचा प्रवेश. लिप्त नोहे आसपास परी भूतावळ्या स्मशानास. वर्षाव करते आगळा जैसा पर्जन्याच्या धारा. वर्षाव करती अपारंबरा परी वज्रास्त्र सकळ मौळी भारा. कदा काळी मानिना त्यात अष्ट पिशाच नृपाळ. स्वरूपे करुणे अति विशाळ. तर उठा किती उपटून बळे पर्जन्यधारा सारखे. परी ते वज्रास्त्र मौळी तया न गणिती ते काळी. तरु संचवणी पर्वत मौळी पर्णकुटी ती जाहली. ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र. कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती. सकळ करुणी हाकार सांडिते झाले वैष्णानर. ते पाहुणे नाथ मचिंद्र जलदास्त्र प्रेरितसे. भूते सांडिते वैष्णानर तरु कडकडती ज्वाळा पर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षीकुळ जीवजंतू. ऐशी पाहता पावक थाटी परी जलदास्रे केली दाटी. उदधी मिरवणी आकाशा पाठी शांत केला पावक तो. या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र. तेने अग्नी प्रदीप्त करिता भूतगणे मिरवितसे. परी ते दृश्य दृश्य जानोनी प्रलयाग्नी पाहते गुप्त होनी. मग पहा उदधी तोया सांडोनी आकाशात मिरवत्या. परी तो विझेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरुण. शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्रे करुनिया. शांत होताच मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. तेने करुणे अष्टकोटी मही व्यक्त झाले कथाटी. जैशी पूर्वी भूता ते राहटी तीची झाले सर्वास. परे अष्टजन ते तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणिती माप स्वबळे मिरविती. परिस्पर्शास्त्रे कची केले अदृश्य सकळ तेज खंडून धरिले. हे तो नेनोनी निकटाले मच्छिंद्रा ते आकळावया. परी भोवते आहे वज्र संपन्न लागण चाले काही तेने. परी परम बला ठेवे ताळ संधान निकट अंगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र तोची गिळून गेला मुखपात्र. हे मच्छिंद्र पाहता ते विचित्र वासवास्त्र सोडितसे. वासवास्त्र होता प्रकट उभयतांची झाली झगट. जैशी जेठी लागुनेत पाठ लोंबी झोंबी खवळले. एकमेका मही पाडिती तेने दनाना उठे क्षिती. अष्टसमुद्र हेलावती अष्टसमुद्र हेलावती खळबळते नक्षत्रे पै. शेष मस्तके हेलावती कुर्म म्हणे त्यादभूती. वराह सावरुणी नेटी देती महिलागी उचली तसे. एरीकडे सप्तजन कौळू पाहती मच्छिंद्राचे चरण.
की चरणे धरुनी मही कारण मच्छिंद्रनाथा कळावा परी तो नाता ती चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐशे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरवाने मालीमल मुचकुंद त्रिपुर बळजेठी ऐशी सप्तदानव हाटी साती दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले जोटिंगा ते मधु झगटे खेळती तील कुंभकनेटे बाबरा ते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती आ मम्मदा लागी मरु भिडत माली मल मुंजा ते अल्लाटित महिषासुराती उन्मंत मुचकुंद त्या ते भिडतशी दुळोवान वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत ऐशे का मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन आलाटिले ऐशे भिडताष्टजन मये उठला ते दनान एकमेका मये कारण आकळावया ते जलपती एक दिन एक रात्री साती जनान विश्रांती लाथा केवळ हुमण्या देती वर्मावर्मी जाणून या तेने करुणे प्रहार भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत महे पडते आदळोनी मग साती जने दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्तदानव दृश्यवर होते झाले एकसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संधान पाहुनी हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे तेने घाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पळता उता वेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मच्छिंद्रनाथ आवाताकर्षण विद्या जल्पत तो सावरून वेताळ मूर्छित पुनरुपी आला त्वरेने येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झाला सिद्ध प्रयोग होता नितीन संचरे तो अष्टदेहा प्रती तेने करुणे वात गती आकर्षण होतसे जव जव आकर्षण वात होत तवस्त पादांचे चलन राहत परम क्लेश उंच बळत मूर्छा शक्ती मिरवावया ऐशी होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रती बोलती आता सडुने वृत्ती शरण वेगिरी घावे ना तरी जोग्या आहे कठीण भूतास आपुला घेल प्राण तरी या ते प्रसन्न करुण जगा माझी नांदावे जय श्री राम प्रसादे करुण लंकराने व बिभीषण की वाळीचे कृतीने राजी मिरवला सुग्रीव तन्याय येथे करुण वाचवावा पुला प्राण उपरी जीवलिया संगोपन आश्रम होईल हा एक जैसा दरिद्रियाला परिस की चिंता मने चिंतित्यास की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणाशी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकट झाले सायवंत तन्याय आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलून एकमेका निश्रय करुणे नेटका म्हणते महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवे आम्हा क्लेश पद्धती क्रोधा नळे प्राणाहुती योजू नको महाराजा आतरी आता नन्य शरण
आहोता मुचा वाचवा प्राण, जैसे कचा शुक्रे दान, संजीवनीचे केली तू प्रत्यक्ष शशी नारायण, हे नेनो निरळी तुझ कारण, केले परी उचित धन, प्राप्त झाले सध्याची, जैसा जटायु आणि संपाती, प्रताप दाऊ गेले गबस्ती, परी भोग दशा प्राप्ती, संध्याचे झाले लाभावरी, तन्याये ते झाले तरी कृपेची वसवी पावले, चलन वलन अवघेची राहिले, बोलणे उरले सांगावया, आता क्षणैक करशी आळस, आम्ही जाऊ परठायास, तेने लाभ तव हस्तास, काय मिरवेल तुझ लागेन, तरी आमुचा वाचवावा प्राण, मग तुझे नाम मिरू जगा कारण, सांगशील ते कार्य करुण, भूता सहित येऊ की यमे पाळले यमदूत, किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत, तन्याय आम्ही भूता सहित तुझ पुढे मिरुकीन, हे जरी मनसी लखोटे, तरी पूर्वजा बुडू नरक कपाटे, आणि पंचपातके महानेटे, निजमस्तकी मिरुकीन, गोहत्यारी, ब्रह्महत्यारी, श्रीहत्यारी, बालहत्यारी, मातृपितृ गुरुहत्यारी, पंचपातके मस्तके मिरो, ऐशी पातके रव रव क्षिती, भोग मिरो संवत्सर अयुतीन, या ते साक्ष चित्रगुप्ती, लीन मुखपदा मिरुका, ऐसे आमुचे बोल निश्रित, काया वाचा धरुणी निश्रित, तरी आता होय कृपावंत, दयाल हरी मिरवावी, यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व, त्यात साह्य भूता सहित, कार्यार्थी तुम्ही असावे, जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्यार्थी तुम्ही वर्तोनी, साह्य करावे मंत्रा लागुनी, कोणी तरी घोकिलिया, मग अष्टय म्हणती अवश्य, कार्य करून ह्या संशयास, मग साधन प्रयोगा पुला भक्ष, पृथक पृथक सांगितला, अष्टकोटी भूतावळी सहित, भक्ष रस साधन सांगितले समस्त, येणे पंथे कार्य जगात, निश्रेयाम्ही मिरोकी, पूजा पुरस्कर अभ्युत्थान, मंत्रासहित निर्वाण, मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण, पर्वणी ते नेमिले, ऐसा निश्रित सांग होता, मग भले प्रेरकास्त्र प्रेरिता, समूळ नासून गेली वार्ता, आकर्षणास्त्राची, एरीकडे अष्टकोटी भूतावळ, जोगिनी इत्यादी सकळ, स्पर्श पाहती चरण कमळ, महे व्यक्त होऊन या, तेव्हा जलपुणे विमुक्तास्त्र, मुक्त केले पिशाच सर्वत्र, मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र, सन्मुख उभे राहती, बद्वांजुळी उभय कर, उभे असते ते समोर, वाणी उदेले जय जयकार, धन्य मच्छिंद्र म्हणून, मग त्या मंडळीत मच्छिंद्र, कैसा शोभला मूर्तिमंत, जेवी नक्षत्रा माझे तेजोमंत, शशीनाथ मिरवला की रश्मी पालमंडळात, तेजे गहिवरला प्रभे आदित्य, की सुरवरगणी, शचीनाथ देवामध्ये मिरवला, की शिवगण समुदायी, परमशोभत नग जावई, की विष्णुगणात शेषशायी, प्रभुत्वपणे मिरवला, की दानवा माझी उषगना मूर्ती, की देवा माझी बृहस्पती, की
पृतने माझे ऐरावती देवांगणे मिरवितसे. देवी पिशाच मंडळात परम शोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात. मने क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक. ते बोलते बोलावून सकळिक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा वदलासे. तरी त्यांचे धाके कोणी तया साये पिशाचा असावे उणी. सांगितले याचे कार्य ध्या करुणी मंत्रोच्चार होताची. ऐशे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडून हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणिक वर मज ध्यावा. तुमचे आमुचे समरंगण झाले सबळबळे करुण. त्या समरंगणाचे कथन लोके ऐशे मिरवले. तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वथा. आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष. त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा. आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राहे जया सदनी ते बसू नये सहशी भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थ दिनी चंद्राला गीन देखती. की अविधाते जेवी सुकर की श्वान मानिती. अशुद्ध विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा वसावे. ऐशे आणुने चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहुण जरी त्या सदना आले विघ्न. तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात. तरी मार्ग सोडून निश्रित दूर मार्गी बैसावे. हे आख्यान जो पाळिता त्याशी कदा काळी न करावी व्यथा. हेची ध्यावे मज सर्वथा कृपा करून सर्वांनी. ऐशी ऐकुनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदना ते व्यथा निसृती आम्ही न करू सहसाही. ऐशे वधूनी वरदभूत नमित झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसुनी त्या ते स्वस्थाना ते चालिले. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत. तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानाशी गेली. हिरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहत झाला बारा मल्हार. तेथींचा विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालिला. तैशीच पावे कालिका भवानी. ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी. ते पुढले अध्याये अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा. अहो ह्या कथा सार ग्रंथास परिकर पंचमाध्याय घोकिल्यास. पिशाच बाधा तया शिखास होणार नाही सहसाई. जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करिता जाईल. प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुत तया ते. चौथा अध्याय घोकिता पळ काय निवटेल परम सकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते. अस्वायशे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग. दुंडी सूत मालुजी सांग वदनर हरी कृपे करुनिया.
स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरक्षिका विकिमियागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय घोडा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु ओम नवनाथ महाराज की जय अलक निरंजन।